असं बनवलेलं नसतं तर आपल्याला ते व्ह्यूच दिसला नसतं. हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे कोकणचा डे 2. तर आज आम्ही चाललेलो आहोत हरणी बीचसाठी, रेडी झालो आहोत आणि आम्ही निघालेलो आहोत हरणी बीचला. तर आमच्या हॉटेलच्या बाहेर हे जे ग्रीनरी दिसते तुम्हाला, इतकं भारी होतं ना, इतकं छान वाटत होतं इथून जायला. तर म्हणलं भैया जोपर्यंत गाडी काढतोय तोपर्यंत आपण चालतच समोर जाऊन हे ग्रीनरीचा मस्त बघावं समोर जाऊन. आणि मग भैया गाडी काढल्यावर आम्ही निघालो हरणी ब्रिजसाठी. तर हे होतं हरणी ब्रिज. इथे आम्ही 9 वाजता काहीतरी आलेलो सकाळी. ऊन लागत होतं पण आम्हाला असे फोटोज वगैरे छान छान काढायचे होते. खूप छान बीच आहे हा पण. आणि आम्ही इथं फक्त फोटोज वगैरेच काढलेलो, इथं काय पाण्यात गेलेलो नाहीत. आम्ही फक्त मुरुड ब्रिजवर पाण्यात गेलेलो होतो, तिथं जिथं आम्ही स्टे केलेलं. इथे जाणार होतो पण नंतर खूप फोटोज काढण्यात एवढा उशीर झाला की मग ते कॅन्सल झालं प्लॅन. दुपारचे 2 का 3 वाजले होते. मग आम्ही सरळ रिसॉर्टवर गेलो आणि थोडासा आराम केला. मग आम्ही निघालो अंजर्ले बीचसाठी. तिथे जाताना आम्ही इथं एक पार्सल दिलं होतं मोदकसाठी की इथले ट्राय करावं, छान असतात म्हणून. पण इतके बकवास लागलेले मोदक, बिलकुल चांगले नव्हते लागलेले. मग नंतर आम्ही ते खातच आम्ही निघालेलो. आणि आम्हाला जातानाच अंजर्ले बीचकडे जाताना ते हे कडेवरचा गणपती पण तिथे पण जाऊन दर्शन घ्यायचे होते. तो त्यासाठी निघालो होतो. हे थोडंसं मुरुड बीचपासून अंजर्ले बीच थोडंसं लांब आहे अंतरावर, त्यामुळे थोडं लवकर निघालेलो 4-4:30 वाजता. आणि हे व्ह्यू मी तुमच्यासाठीच कॅप्चर केले. जाताना इतकं मस्त व्ह्यू आहे. थोडंसं घाटाचा रस्ता आहे, थोडंसं डेंजरच आहे, पण व्ह्यू साईडचा खूप मस्त आहे, बघायला मजा आली. आणि हे आहे कडेवरचा गणपती. इथं आम्ही पोचलेलो, दर्शन घेतलं, खूप मस्त आहे. मध्ये आतमध्ये काय परमिशन नव्हतं, शूट नाही केलं. इथे थोडंसं महादेवाचं मंदिर होतं तिथं बाजूला, त्याचं थोडंसं जेवढं घेता येईल तेवढं घेतलं आहे मी. आणि हे त्या मंदिराची बॅक साईड आहे. इथे थोडं ग्रीनरी वगैरे होतं आणि हे असं होतं मंदिर तिथलं. आणि तिथूनच एक गणपतीचं पाऊल म्हणून जायचं असं रस्ता होता. तिथं खाली होतं गणपतीचं पाऊल, तिकडे जाण्याचा रस्ता होता, जो आम्ही तिकडे निघालेलो. हा आहे तो रस्ता, इकडून या साईडून स्ट्रेट जायचं. सो इथे आणि इकडे जातानाच असे दुकानं वगैरे लावलेले त्यांनी, काय काय विकायला बसलेले. आणि स्ट्रेट खाली थोडंसंच गेल्यावर तिथे गणपतीचं पाऊल आहे. हे आहे गणपतीचं पाऊल. इथे पाऊलाचं असं निशाण आहे गणपतीच्या. इथं असं म्हणतात की तिथे पहिल्यांदा गणपतींनी पाऊल ठेवले. काय खरी माहिती नाही काही आम्हाला, पण तिथे जेवढं ऐकलं आहे तिथलं तेवढं सांगते आहे मी. तर असं दर्शन घेतलं, खूप छान वाटलं. मग नंतर आम्ही निघालो होतो बीचसाठी. इथे थोडं फणस वगैरे दिसले, म्हणलं तेवढं घ्यावं. तर हे आहे अंजर्ले बीच, खूप मस्त आहे. पण आम्हाला जायला उशीर झालेला, त्यामुळं सनसेटच्याच टाईमला पोचलो एक्झॅक्ट, पण थोडंसं उशीरच झालेला. सनसेट पण होऊन चाललेला होतो. मग थोडक्यात आम्ही फटाफट मग फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढून घेतलो. इथे काही जास्त मग आम्हाला करता आलं नाही, लगेच अंतर झालं. 2-4 फोटोज व्हिडिओजमध्येच हे झालेला. खूप अंधार हे वाटलेलं. मी अशी काहीशी रेडी होऊन आलेली, वन पीस घातलेला, म्हणलं मस्त फोटोज वगैरे काढू, पण थोडंसं लेट झालेलं, त्यामुळं थोडंसं गडबड झाली. पण ठीक आहे, आम्हाला मजा आली. इथे पण आम्ही पाण्यात नव्हतं गेलेलो, मग ते सगळं एन्जॉय करून घरी गेलो. घरी जाताना आम्ही जेवलेलो एका ठिकाणी, तिथलं शूट केलं नाही मी. तिथे थाली खूप छान होती. मग नंतर दुसऱ्या दिवशीची ही क्लिप आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी निघालेलो 9 वाजता घरी. तर आम्हाला घावण ट्राय करायचं होतं. मग घावण थालीपीठ मागवलेलं, खूप मस्त लागलेलं. फर्स्ट टाईम खाल्लेलं घावण, छान होतं. मग जातानाच आम्ही तिथे आंबे घ्यायला थांबलेलो.
तिथं मला माकड दिसलं, मग मी तेच दाखवत होते. तर मग आम्ही निघालो मग घराकडे. सो आता पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर हा होता कोकणचा सेकंड डे. सो आता आम्ही घरी चाललो. तो इथेच कोकणचे व्हिडिओ संपत आहेत. सो पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाय.